रत्नागिरीतल्या त्या मधल्या आळीमध्ये काही लोकोत्तर पुरुष राहतात. म्हणजे देवाने तशी माणसाची निराळी जडण केली होती तिथे. अंतू बर्वा याच मातीत उगवला आणि पिकला देखील. आता समोरासमोर अंतूला कोणी एकही उल्लेख करावं असं त्याचं वय नव्हतं. पण अंतू बर्व्याचा दातांचा बराचसा अन्नू गोपटे झाला होता. अन्नू गोपटे होणे म्हणजे पडणे हा वाक्यप्रचार अंतूने मराठी भाषेला दिला होता. त्याचं काय आहे, रत्नागिरीचा अन्नू गोपटे वकील हा गेली कित्येक वर्ष म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला पडत आला होता. त्यामुळे कोणाच्या विहिरीत पोहरा जरी पडला तरी पोहऱ्याचा अन्नू झाला काय रे हा असा अंतू ओरडतो. आता समोरासमोर कोणी अंतूला अंतू म्हणत नाही, पण उल्लेख मात्र सहसा एकेरीच. पहिल्या महायुद्धामध्ये अंतूने बंदरावरती कसलं तरी दुकान काढलं होतं. ते केव्हाच बुडालं. पण अंतू शेठ होण्यासाठी तेवढं कारण पुरेस होतं. मला अजूनही आठवतंय, माझी आणि अंतू शेठची भेट ही बापू हेगेस्टेच्या दुकानात झाली होती. मी सिगरेटी घ्यायला गेलो होतो आणि त्या केसरीच्या मागून असा चष्मा वर करून, वकील साहेबांचे जावई ना? हो, झटक्या ओळखल्या मी. बसा. ओ बापू, ओ जावई बापूंना चहा मागवा. परस्पर इतक्या सरगीत आलेला हा म्हातारा कोण हे मला समजलंच नाही. मग शेवटी अंतू शेठनेच खुलासा केला, तुमचे सासरे दोस्त आहे हो आमचे. हो, सांगा त्यांना अंतू बर्वा विचारित होता म्हणून. ठीक आहे. केव्हा आला पुण्याहून? परवाच आलो. हो, अहो दिवाळसण असेल, मागा चांगली फोल्ड गाडी काय? अहो तुमचे दोस्त आहेत ना ते, आता तुम्हीच सांगा. वा 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 वा, पुण्याचे तुम्ही, बोलण्यात ऐकणार काय आम्हाला? हा. ओ बापू शेठ, ओळखली की नाही? हे आमच्या वकिलांचे जावई. हो, आम्ही दोघे त्यांचेच पक्षकार. हो, चहा घेणार? नको, अहो उकडते फार. रत्नागिरीच उकडायचेच. हे काय गोट्यात निजणाऱ्या बैलाच्या मुताची घाण येते असं म्हणून चालेल काय? जर थंड हवा असती तर शिमला मनाली नसते आमच्या गावास काय? पण उकाड्याचा त्रास हा तुमच्या सड्यावर अधिक हो. एकदा मारा सायकलीवर टांग आणि थेट या आमच्या पोपळीच्या बागेत. आमची पोपळीची बाग म्हणजे एअर कंडिशनर हो. हा, मनमुरार एकदम अंतू शेठ हसत म्हणाले. आणि आमचा कंट्री विनोद हो जावई बापू हे सुद्धा मागे ठोकून दिलं. ओ बापू शेठ, पाहुणे लेखक आहेत हो. आमच्या आबा शेठासारखी नाटक लिहिलेत. तुम्ही जास्त बोलू नका, नाहीतर तुमच्यावरती येतील फरमास फारस. आता अंतू बर्वापर्यंत पोहोचलेल्या माझ्या ख्यातीचा आनंद हा बापूशेठ हेगिस्टेच्या एका प्रश्नाने पार मावळला. मला नीट न्याळीत ते एवढेच म्हणाले, काय करतात? अहो करतात म्हणजे काय, खोळे की काय तुम्ही हेगिस्टे? ती रद्दी काढा तुमच्या दुकानातली. 10 ठिकाणी फोटो खाली नाव छापून आढळेल तुम्हास, समजलं का? सिनेमात असतात. हेगिस्टे म्हणजे माझ्याकडे एकदम अजिम्या ब्रह्म पाहिल्यासारखं. म्हणता काय सिनेमा? त्या अंतुशेठ एकदम प्रश्न विचारले. जावय बापू, एक विचारू काय? ही निष्किल प्रश्नाची जी नांदी असते ना ती चेहऱ्यावरती दिसत होती. विचारा की. नाही, एक सिनेमा काढला की काय मिळते हो तुम्हास? आता मी काय कोकणात प्रथम आलो नव्हतो, त्यामुळे या प्रश्नाची मला सवय होती. नाही, हे काय जे सिनेमावर अवलंबून असतं. नाही, आम्ही जे काय वाचलंय 1,00,000-1,50,000 वगैरे. अहो नाही हो, मराठी सिनेमामध्ये एवढे कुठे 1,00,000-1,50,000 वगैरे. नाही, समजा 5 पूज्य पडत नसती तरी 3 पूज्य तरी पडत असतीलच की नाही? नाही, ते कधी कधी चढतातही बुडतातही. अहो हे चालायचंच. धंदा म्हणलं की चढणं आलं बुडणं आलं. आणखी एक विचारू काय? नाही म्हणजे रागावणार नसाल तर हो. नाही रागवायचं काय? हां, तर आम्ही हे जे सिनेमातल्या नट्यांबद्दल जे वाचतो ते अगदी खरं असते की आपलं गंगाधर बाष्टेसारखं अस्सल बेळगावी लोण्यामध्ये पीठ मिसळलेले? तेवढ्यात अंतू बर्वांनी मागवलेला चहा सुद्धा आला. माझ्या हातात कप देऊन घ्या आणि स्वतःही त्या चहावरती एक शेरा मारला. रत्नागिरीच्या समस्त म्हशीस तुर्तास गाभण काय रे झंप्या असं म्हणून त्या कपातून बशीमध्ये ओतला चहा आणि फुर ओतून प्यायला सुरुवात केली. वास्तविकता त्या पोराला चहात दूध कमी आहे
हे सरळसुद्धा सांगता आलं असतं, पण नाही. अहो, त्या अंतू शेठचंच काय, तर अख्ख्या त्या आईचं बोलणं तिरकं. तर मित्रांनो, मी अथर्व पोळे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, माझ्या इन्स्टा पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.